आवडलं, तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून शेअर केलं. आणि खूप साडी कशी असते तशा टाईपची याची ओढणी आहे बघा, मस्त. खूप वापरणं कमी केलं आहे जेव्हापासून मी हे वापरायला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज मी जरा वेगळी तयार झालेली आहे. नॉर्मली काय होतं, हे असे जे सूट आहेत ना, स्पेशली 3 पीस सूट घालण्यातच येत नाही. त्यातल्या त्यात हा ब्लॅक कलर हा तसाही घालण्यात येत नाही. म्हणजे नॉर्मली आपण कसं साडी नेसायची नसेल तर असं ट्रॅडिशनल वेअर म्हणून असे 3 पीस सूट वेअर करतो, पूजेसाठी जायचं असेल, हळदी कुंकाला किंवा एखाद्या सणासुदीला. पण हा ब्लॅक कलर असल्यामुळे तोही घालू की नको असा सारखा मनात प्रश्न येतो. तो ॲक्च्युली कलर आहे, पण काय माहिती तो अशुभ का मानला जातो. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण कुणाकडे घालून गेलं तर त्यांना वाईट वाटायला नको. किंवा लोक इतके फटकळ असतात ना, लगेच बोलून देतात आणि आपल्या मनाला ते वाईट वाटतं. मग त्यामुळे ते पण ऑप्शन नाही आहे आणि आपल्या घरी पण आपण घालत नाही, कारण आपले बाकीचे पण ड्रेसेस असतात. सो हा ड्रेस करायचं का मग? म्हणजे आपण एखादा छान असा हेवी सूट विकत घेतो आणि तो घरी आपण घालतच नाही. तुम्ही काय करता, ते तसेच बॉक्सेसमध्ये रचून ठेवलेले आहेत की घरी घालता किंवा मग बाहेर जाण्यासाठी घालता. कारण मला अशी सवय नाही आहे की मी मॉलमध्ये चालली आहे किंवा बाहेर फिरायला चालली आहे. इव्हन असं नुसतंच कधीतरी घालून जायचं सूट नाही होत माझ्याकडनं. ते ओढणी आणि ते सगळं, नॉर्मली माझा ड्रेस कोड फिक्स असतो, जीन्स टॉप किंवा मग 1 पीस शॉर्ट लॉंग. त्यामध्ये मी एकदम कम्फर्टेबल आहे यापेक्षा. सो हे असेच पडून राहतात. त्यातल्या त्यात याची ओढणी इतकी मस्त आहे ना, ओढणी पाहूनच मी हा ड्रेस घेतला होता. प्युअर कॉटन मटेरियलमधला ड्रेस आहे आणि आत्ता याची लिंक मिळेल की नाही माहिती नाही, मला आठवतही नाही. मी हा मिशोवरून घेतला होता की फ्लिपकार्टवरून, पण रिलेटेड ड्रेस मिळाला तर मी नक्कीच टॅग करेल. खूप मस्त अशी कॉटन साडी कशी असते तशा टाईपची याची ओढणी आहे बघा, मस्त. लांबी रुंदीला खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे असं घेऊन ना खूप कामं पण होणार नाही. आज माझी कामं पण झाली आहेत ऑलमोस्ट. सकाळी अश्विन जेव्हाही ऑफिसला जातात तेव्हा स्वयंपाक लवकर होऊन जातो. सो मस्तपैकी आंघोळ करून म्हटलं चला जरा छान वाटतं, फ्रेश वाटतं. त्यात आणखी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. ही 100 रुपयाच्या आतमधलं एक प्रोडक्ट. हे डाबर गुलाबरीचं शॉवर जेल आहे आणि मोस्टली मी आता साबण वापरल्यापेक्षा शॉवर जेलच प्रिफर करते. याआधी मी बरेचसे शॉवर जेल वापरले, आय थिंक तुमच्याशी शेअर पण केलं आहे. पण हे 100 रुपयाच्या आतमधलं प्रोडक्ट आहे, शॉवर जेल आहे आणि याचा सुगंध असा रिअल गुलाबाची फुलं कशी असतात त्याचा स्मेल घेतल्यानंतर अगदी तसा येतो आणि आंघोळीनंतर ही खूप छान फ्रेश वाटतं. ही माझी दुसरी बॉटल आहे. त्यातही मी ही माझ्यासाठी मागवली होती. ॲक्च्युली अश्विननी 2 बॉटल मागवल्या होत्या, रँडम बॉटल मागवल्या होत्या, पण त्याच्या स्मेलच्या प्रेमात पडली आहे मी. इतका सुंदर, इतका फ्रेश स्मेल आहे. हे मी टॅग करते, म्हणजे क्वांटिटी पण जास्त आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये कधी कधी खरंच खूप चांगल्या गोष्टी मिळून जातात. आणि तसंही सोप वापरल्यापेक्षा ना, स्पेशली हिवाळ्यात किंवा मग पावसाळ्यात या 2 ऋतूमध्ये शॉवर जेल वापरायचा. हिवाळ्यात पावसाळ्यात स्किन थोडीशी ड्राय झाल्यासारखी वाटते, तर शॉवर जेल बेस्ट आहे साबणापेक्षा. त्यातही मला हे आवडलं, तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून शेअर केलं. आणि खूप कमी किंमत आहे, मी टॅग केलेला आहे प्रोडक्ट. एकदा नक्की वापरून पहा, मी म्हणते म्हणून. जेव्हा मला असे कमेंट्स येतात ना की तुझ्या रेफरन्सनी मी हे यूज करायला लागली आहे, तुझ्या रेफरन्समुळे मी हे घेतलं, मला खरंच खूप छान वाटतं की एवढा विश्वास आहे लोकांचा आपल्यावर. खरंच एवढा विश्वास ठेवणाऱ्या मैत्रिणी, माझे व्ह्युअर्स मला मिळालेले आहेत की मी एखादं प्रोडक्ट शेअर केलं तर विश्वास ठेवून. जेव्हाही मी अशी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे ते प्रॉडक्ट खरंच मी वापरलेलं असतं आणि तुम्हालाही वापरायला सांगते, म्हणून मी असं म्हणत असते शॉर्टकटमध्ये. आता पूजा करायची आहे आणि रोजची जी आवराआवर असते, थोडा आज जरा बाल्कनीकडे बघते. एक पावसाचं जरा ऑन ऑफ चालू आहे, म्हणजे कधी ऊन पडतं, पाऊस पडतो, त्यामुळे झाडांची पानं काढणं, थोडं पाणी देणं, हे सगळं करायचं आहे. सो चला. घर किंवा मग बाल्कनी मोकळी दिसू नये म्हणून एका प्लांटपासून सुरुवात होते. एकाला एक सोबत म्हणून दुसरं आणतो, दुसऱ्यानंतर तिसरं, चौथं, आणि असं करत करत त्यांची संख्या वाढतच राहते. कारण आपल्याला ती आवडच निर्माण होऊन जाते. मग आपण फक्त घर सजवण्यासाठी नाही, तर ते सगळं आपल्यासाठी करत असतो. आणि बऱ्याच जणांचं असं झालं असेल की एकच प्लांट आणलं आणि त्यानंतर बाल्कनी भरली. काही काहींच्या घरात पण इतकी सुंदर झाडं असतात ना की बघितल्यानंतरच एकदम छान प्रसन्न वाटतं. आणि आर्टिफॅक्टपेक्षा ही खरंच नॅचरल ब्युटी आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा अशी आपण त्याची काळजी घेतो. एक
अटॅचमेंट होते. आय होप ज्यांना ही करायची आवड आहे ते रिलेट करू शकतील. भाजी चपातीचा स्वयंपाक सकाळीच झाला होता, पण ना काल रात्रीचा थोडा भात शिल्लक आहे. आता तडका मारलेला भात मला माहिती आहे की सगळ्यांनाच आवडतो आणि तडका दिल्यानंतर तो अक्षरशः कमी पण पडतो. पण आजकाल ना मला फ्राईड राईस थोडं तो मसाला आहे ना, हा पण मला रियांशपासून लपवून ठेवावा लागतो, म्हणून मी हा इथे ठेवला आहे. तर हा जो 10 रुपयाचा शेजवान फ्राईड राईस मसाला मिळतो ना, तो मला सध्या खूप जास्त आवडायला लागला आहे. म्हणजे असा थोडा भात शिल्लक राहिला की अशा मस्तपैकी व्हेजिटेबल्स टाकायच्या ज्या पाहिजेत त्या, आणि त्यानंतर हा उरलेला भात यासाठी कारण तो छान असा मोकळा होतो, थोडा चिकट राहत नाही. तर असा भात टाकल्यानंतर हा मसाला टाकायचा. बाकी काही खूप जास्त तेल लागत नाही आणि मीठ वगैरे तिखट काही टाकायची गरज पडत नाही. त्यातल्या त्यात व्हेजिटेबल्स टाकलेले असतात, तर असं वाटतं पण की चला थोडंसं हेल्दी आहे. सो आत्ता मी लंचमध्ये ना तेच खाणार आहे, कारण आज मी शिमला आलूची भाजी केली होती. रियांश पण नाही खात ती भाजी, पण ॲटलिस्ट तो त्यातले आलू तरी खातो. शेजवान फ्राईड राईस मसाला छान लागतो. जर तुम्ही केला नसेल ना, मुलांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. असं एक पॅकेट आणा आणि उरलेल्या राईसचं असं करून बघा एकदा. रियांशला शाळेतून घेऊन आली आणि आता त्याचा 1 तास TV बघायचा असतो. त्या 1 तासात तो कोणाचं ऐकत नाही आणि आपण पण बोलून फायदा नाही, कारण सगळं त्याच्या डोक्यावरून जातं. सो आता म्हटलं जरा अप्पर लिप आणि आयब्रोज करून घेते. खूप जास्त वाढले, असे विजिबल नाही आहेत ते, पण जर असं कोणी समोर भेटलं ना मलाच कसं तरी वाटतं. स्पेशली जो माझा हा पोर्शन आहे ना, इथे खूप जास्त केस येतात. आयब्रोज तरी ठीक आहे, चालून जातं, पण हे अप्पर लिप आणि हे अजिबात चांगलं दिसत नाही. तर नेहमीच मी जे यूज करत असते हेच मी यूज करणार आहे, कारण आता तो आयब्रोजचा त्रास खरंच नकोसा वाटतो. आणि रेझर पण मी खूप वापरणं कमी केलं आहे जेव्हापासून मी हे वापरायला सुरुवात केली आहे. आय डोंट नो आता हे चार्ज आहे की नाही, पण चार्ज नसेल तर मी चार्ज करेल आणि त्यानंतर पण ह्यानीच करेल. आत्ता मला या घरी घालण्याचे जे कपडे आहेत तो ऑर्गनायझर जरा नीट करून ठेवते. सकाळचं खूप कन्फ्युजन होतं, बरेचसे कपडे फेकण्यासारखे वाटत आहेत, पण मी ते फेकत नाही. काय माहिती का, कारण असे जुने टी-शर्ट मला रात्री झोपताना लागतात आणि रोज काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणून मी सगळं असं यातनं कोंबलंय. सगळं तर एकदम असं खाली काढून घेते आणि रोज घालणारे कपडेसुद्धा आपल्याकडे कितीतरी आहेत आता. त्यानंतर बाहेर जाणाऱ्या कपड्यांचा तर अंत नाही आहे. तरी पण हे जे ऑर्गनायझर आहेत ना, ते मी मस्त सेट केलेलं आहे. म्हणजे 1 पीसचा, शॉर्ट कुर्तीजचा, त्यानंतर जीन्स टॉप्स सगळे वेगळे वेगळे केले आहे. त्यामुळे तेवढं कन्फ्युजन होत नाही. फक्त हे रोज घरी घालायच्या कपड्यांचं कन्फ्युजन. आपण लहान होतो तेव्हा बरं होतं ना, म्हणजे आलटून पालटून एखाद दुसरा ड्रेस असायचा, 2 किंवा 3च ड्रेस असायचे, तेच आलटून पालटून आपण घालायचो. आणि बाहेर जाण्यासाठी किंवा नवीन ड्रेस घ्यायचा असेल तर दसरा एक फिक्स होता आणि एक मध्ये मिळायचा. पण आत्ता असं नाही आहे. आता आपल्याला स्क्रोलिंग करताना सुद्धा एखादा ड्रेस आवडला तर आपण तो सहज घेऊन घेतो. पण मला वाटतं की गरज पण आहे, आताचा काळ बदललेला आहे. आपणही घेतो आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा आपण तसाच विचार करतो की घरी घालण्यासाठी पण बरेचसे ऑप्शन असले पाहिजे आणि बाहेर घालण्यासाठी पण. पण आता हे खूप जास्त कन्फ्युजिंग होऊन जातं सकाळी सकाळी. या सगळ्या जुन्या टी-शर्ट्स आहेत ना, मी खरंच टाकून देणार आहे आता. काही जुने पॅन्ट्स आहेत, काही कपडे असे असतात म्हणजे आपण बारीक झाल्यानंतर ते आपल्याला वापरता येईल म्हणून सुद्धा आपण ते वॉर्डरोबमध्ये ठेवलेले असतात. त्यामध्ये 1 पीस, जीन्स, टॉप, ड्रेस असे तुमच्याही कपाटात असतील. तर डिक्लटर तर खरंच सांगते मी ते करणार नाही आहे, कारण काही कपडे असे आहेत की ते खरंच मी घातलेले नाही आहेत. मला नाही माहिती मी बारीक झाल्यानंतर ते घालणार आहे की नाही, पण फेकणार मी नाही आहे. आत्तापुरती फक्त हा एक ऑर्गनायझर जरा नीट करून ठेवते, म्हणजे सकाळी माझी पाहिजे तशी घाई होणार नाही, मला व्यवस्थित कपडे मिळतील. हे बघा, हे घालायचं आहे, पण हे काय म्हणतात त्याला, हे असं आहे म्हणून मी घालत नाही. पण तरी मला फेकायची इच्छा होत नाही आहे, तरी पण मी हे ठेवते. नाही म्हणता म्हणता बघा किती सारे कपडे निघालेत आणि हेच कपडे उगाच त्या बास्केटमध्ये ठेवले होते. यातला टी-शर्ट्स मी आत्ताही वापरू शकले असते, पण माझ्याकडे आहेत ऑलरेडी. सो म्हटलं खूप पण एकदम पसारा नको, म्हणून सगळं डिक्लटर करून टाकणार आहे. आपला मोह आवरत नाही कपडे फेकायचं म्हटलं तर,
पण खूप जास्त झाले ना किंवा मग आपण वापरत नाही तर तो मोह आवरावा लागतो. आता कपडे फेकायचे आहे तर मी ना आणखी त्यात एक ट्रिक यूज करते. आता हे फेकणारे कपडे उगाच फेकल्यापेक्षा किंवा इथे ते जाळून पण टाकता येत नाही, कोणाला देता पण येत नाही आणि कचऱ्यात मी तसे टाकत नाही. त्यामुळे फेकायच्या आधी मी तो असा यूज करून घेते. म्हणजे रेलिंग पुसून घेणे, बाल्कनी पुसून घेणे, आणखी काही घाण असेल म्हणजे तो कपडा इतका जास्त खराब होऊन जातो ना की तो तसाच टाकला जातो. तर तुम्ही फेकायच्या आधी कपड्याचा असा वापर करा, म्हणजे जाता जाताही तो आपलं काम करून जातो. त्यानंतर मला हे चॅनल साफ करायचे होते आणि टिश्यू पेपर टाकून साफ करायचे. तो एक व्हिडिओ मी बघितला होता, पण तो काही वर्क करत नाही. त्यापेक्षा कॉटनचा कपडा किंवा कुठलाही कपडा घ्यायचा, तो थोडासा ना आतमध्ये प्रेस करायचा. जोपर्यंत आतमध्ये तो प्रेस होत नाही तोपर्यंत ती स्लाईड बंद केल्याशिवाय तो कचरा काही निघणार नाही. आणि हे एकदा तुम्ही करून बघा. याचा ना मी शॉर्ट व्हिडिओ अगदी जवळून डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करते. चॅनल्स खूप छान साफ होतात. एखादा पेन किंवा मी असा ब्रश घेतलेला आहे, तिथे मी तो असा दाबून धरला आणि त्यानंतर स्लाईड असं डोअरची जी हे आहे स्लायडिंग ती लावून घेतली, म्हणजे सगळी धूळ निघून जाते. कोपऱ्यात थोडीशी धूळ राहते तर ती आपल्याला ब्रशने काढावी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण काही दिवसानंतर आपल्याला याच कामांना लागायचं आहे, साफसफाई अँड ऑल. कामात कसा काय वेळ जातो माहिती पडलं नाही ना. मी आज थोडा आराम केला ना काहीच. आता 6:10 झाले. चहाची वेळ आमची 5:30ची असते, पण अश्विन ऑफिसला गेले की मी थोडंसं लेट बनवते, कारण कधी कधी अश्विन बरोबर 6, 6:15 वाजता येतात. सो चहा तयार असतो आणि ते कधी कधी येतात, म्हणूनच जरा लेट. आता मी 2 कप चहा ठेवला आहे. जर अश्विन बरोबर आले तर ते घेतात, जर उशीर झाला तर तो मग वेस्ट जातो. पण ठीक आहे, आता मला एकटीला घ्यायचं असेल तर तसंही मी बाल्कनीत जाऊन चहा घेत असते किंवा कधी कधी इथेच वॉक करत करत टी व्हीवर गाणी किंवा मग काहीतरी लावते. आणि बस झालं, आजच्या दिवसात खूप काम केलं असं मला वाटतं की काल मी तुमच्याशी शेअर केलेलं की दिवसभर नुसतं तेच नाही करायचं. पण आज मीच ॲक्च्युली दिवसभर काही ना काही करतच होती, पण कामाच्या गोष्टी होत्या, जसं की डिक्लटरिंग. खरंच म्हणजे इतकं खाली होऊन जातं ना वॉर्डरोब किंवा एक कप्पा, एक शेल्फ, खूप एक्स्ट्रा सामान आपण ठेवलेलं असतं. डिक्लटरिंग खरंच खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. बघा, कधीतरी जर आपला दिवस असा गेला तर इट्स ओके. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला वाटतं की हां बाबा आज दिवसभर मी काम केलं, एखाद्या दिवशी होतंही तसं, पण रोज असं व्हायला नको. आपली कामं वेळेत व्हावी म्हणून प्रॉपर मॅनेजमेंट, काही टिप्स पण मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या होत्या. आणि आपल्यासाठी थोडा वेळ मिळावा, आपल्याला आराम करायसाठी वेळ मिळावा, म्हणून आपली कामं जरा लवकर आवरावी, पूर्ण दिवस न घेता. रियांश ट्युशनमधून आला होता आणि मी एकटीच चहा घेत होते, कारण अश्विन अजूनपर्यंत आले नव्हते. आणि रियांशचं असं आहे, तो खेळायला गेला किंवा टी व्ही बघत असला ना, त्याच्याकडे बोलायला शब्द नसतात, पण एकटा असला तर इतक्या त्याच्या गप्पा गोष्टी चालू असतात. क्लासेसमधलं सांगणं, स्कूलमधलं सांगणं, रस्त्याने येता येता काय झालं ते सांगणं. तर ही सगळी बडबड चालू असते आणि व्हिडिओमध्ये बोलताना अगदी तो गप्प आणि शांत वाटतो, पण ॲक्च्युली तसं नसतं. हे तर सगळेच जण रिलेट करतील की घरी वेगळं आणि बाहेर वेगळं. पण असो, असा गेला आजचा माझा दिवस. थोडी कामं एक्स्ट्रा केली त्यामुळे जास्त वेळ लागला. पण चला, आता निवांत बसले आहे, मस्तपैकी रियांसोबत गप्पा गोष्टी करते आणि व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चलो बाय.